तर मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या 23 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की आपल्याला सुलक्षणाचा भूतकाळ दिसतोय. सुलक्षणाने भूतकाळामध्ये काय काय चुका केल्या हे तिथे दिसतंय. सरिता म्हणजे सरू, जिला सुलक्षणाने घराबाहेर हकलून लावलं होतं. युग, यश, तिची 2 मुलं होती, तिची 2 जोडी मुलं. यश राहिला सुलक्षणाकडे आणि युग राहिला सरूकडे. सरू हा सगळा भूतकाळ म्हणजे तिचा जो काही भूतकाळ आहे तो युगला सांगते आणि युगला म्हणते, युग, आपल्यावरती अन्याय झालाय आणि आपल्यावरती जो अन्याय झालाय ना तो सुलक्षणाने केलाय, म्हणून त्या सुलक्षणाला आता सोडायचं नाही. त्या सुलक्षणामुळे तुला गरिबीमध्ये वाढावं लागलं, पण आता नाही. आपलं जे आहे हक्काचं आहे ते सगळं मिळवायचं. हे जे आहे ना घर, संपत्ती, प्रॉपर्टी, हे तुझ्या हक्काचं आहे. आता आपण आपल्या घरात आलोय, हे सोडायचं नाही. सरू युगला सगळा भूतकाळ सांगते आणि युगलाही वाटतं की हो, आता हे आपलं हक्काचं घर आहे. थोड्या वेळाने कावेरी तिथे येते. सरू पुन्हा आपला विग वगैरे घालते आणि कावेरी म्हणते, मला वाटलं नव्हतं हो तुम्ही इतक्या खालच्या पातळीच्या असाल. इतक्या खोटारड्या आणि स्वार्थी कसे काय आहात तुम्ही? तुम्ही तुमच्या मुलासोबत जॉईंट व्हेंचरमध्ये आहात ना? लोकांना लुबाडायचं, फसवायचं हेच करता ना तुम्ही? पण एक लक्षात ठेवायचं, या घरात एका माणसाला जरी त्रास झाला ना तरी मी तुम्हाला सोडणार नाही, मी पोलिसात देणार. कावेरी त्या दोघांवरती लक्ष ठेवून असते. आता सरू, सुलक्षणा यांच्यामध्ये नेमकं काय झालं होतं हे थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की कावेरी सरूला यशबद्दल सगळं सांगते आणि युग आपल्या घरी येऊन कसा लुबाडतोय याबद्दल सांगते. सरू घरी येते आणि ती युगला मारायला लागते. युग मोठमोठ्याने ओरडत असतो. युग म्हणत असतो, आई मला नको मारू, आई नको मारूस. तेवढं तिथे सुलक्षणा, पौर्णिमा आणि यमू येतात. सुलक्षणा विचारते, यश, तू या बाईंना आई का म्हणतोयस? सुलक्षणाला तर पहिल्यांदा वाटतं की ही सरूच आली का काय. ती बाई मागे वळून बघते आणि सुलक्षणाला कळतं की ही सरू नाही आहे. तिच्या जीवात जीव येतो. यमू विचारते, यश, हे काय चालू आहे सगळं? या कोण आहेत? या तुला का मारतायत? हा प्रकार काय आहे? आणि तू यांना आई काय म्हणतोयस? कावेरी, तू तरी बोल काहीतरी. कावेरीला वाटतं की हीच चांगली संधी आहे. आता आपण यशबद्दल खरं सांगून टाकायचं, या युगबद्दल खरं सांगायचं, युगला हकलवून लावायचं. कावेरी सगळंच खरं सांगणार तेवढ्यात सरू म्हणते, मी तुम्हाला सगळं सांगते ना. अहो, हा तुमचा यश मला आई म्हणतोय कारण त्यामागे महत्त्वाचं कारण आहे. कसं असतं ना, 2 पद्धतीने आई आपण होतो. एक म्हणजे जन्माला घातल्यानंतर आणि दुसरं म्हणजे जीव वाचवल्यानंतर. ह्या तुमचा मुलगा यश, त्या दिवशी त्याचा ॲक्सिडेंट होत होता, त्या दिवशी मी त्याचा जीव वाचवला आणि म्हणून तो तेव्हापासून मला आई म्हणतो. त्या दिवशी तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट होणार होता आणि मी नसले असते तर काहीतरी वाईट झालं असतं. ऐन वेळेला मी त्याला वाचवलं आणि तेव्हापासून तो मला आई म्हणतो, मला भेटायला येतो, माझी काळजी घेतो. आज माझी तब्येत बरी नव्हती आणि म्हणून तो मला इथे घरी घेऊन आला. मी त्याला नाही नाही म्हणत होते, पण तो जबरदस्तीने मला इथे घेऊन आला. कावेरीला कळतं की ही बाईसुद्धा खोटारडी आहे, युगसारखीच आहे. कावेरी ठरवते की युग जसा घरामध्ये ठाण मांडून बसलाय तसं या बाईला ठाण मांडून बसू द्यायचं नाही आहे. कावेरी म्हणते, थँक्यू सो मच काकू, तुम्ही आमच्या यशला वाचवलं. पण काय आहे ना, आता तुम्ही आमच्या यशला वाचवलं म्हणून आम्ही तुमची जबाबदारी तर घेऊ शकत नाही. एक जवळच वृद्धाश्रम आहे, तुम्ही तिथे राहा, तुमची सोय आम्ही तिथे करतो. खूप चांगलं वृद्धाश्रम आहे, यश तुम्हाला तिथे भेटायला येत जाईल. सुलक्षणाला ते अजिबात आवडत नाही. सुलक्षणा ओरडते. सुलक्षणा म्हणते, कावेरी, हे काय करतेस तू? अगं, यश ज्यांना आई मानतो त्यांना तू वृद्धाश्रमामध्ये टाकणार? अजिबात नाही. ताई, तुम्ही इथेच राहायचे, आम्ही तुमची सेवा करू. आजपासून हे घर तुमचं, कुटुंब तुमचं. तुम्ही आमच्या यशला वाचवलं आहेत, त्यामुळे आता तुम्ही इथून कुठेच जायचं नाही आहे. तुम्ही आता कायम इथेच राहायचे. सुलक्षणा यमूला औक्षणाचं ताट आणायला सांगते आणि युगला सगळं आठवतं. युगला आठवतं की कावेरीने जेव्हा युगचं वॉलेट घेतलं होतं आणि नंतर मोहितला फोन करून युगचा पत्ता शोधायला सांगितला होता, त्याच वेळेला युगला गडबड वाटली होती. युगने लगेच आपल्या आईला फोन केला आणि पुढचा प्लॅन सांगितला होता. तर इथे सुलक्षणा त्या बाईकडे बघत राहते. सुलक्षणा विचारते, मला ना आतून असं जाणवतंय की आपली जुनी ओळख आहे. सुलक्षणाला सारखं वाटत असतं या बाईला कुठेतरी बघितलंय, पण ही बाई नेमकी कोण आहे ते आठवत नाही. तेवढ्यात तिथे यम औक्षणाचं ताट घेऊन येते. सुलक्षणा त्या बाईला दारात उभं करते, त्यांचं औक्षण करते, त्यांना ओवाळते आणि मानाने त्यांचं स्वागत करते, त्यांना घरात घेते. सरूला आठवतं की आपला हात धरून आपल्याला याच घरातून, याच दरवाजातून ह्या सुलक्षणाने घराबाहेर काढलं होतं आणि आता ती आपलं स्वागत करून आपल्याला घरात घेते. सुलक्षणा मानाने सरूला आतमध्ये घेते आणि सरूला मागचं सगळं आठवतं.
सरूला आठवतं की ती जॉब करायची आणि तिने हलगर्जीपणा दाखवला, त्यामुळे सरूच्या मुलीचा जीव गेला होता. आणि सुलक्षणाला हे अजिबात पटलं नव्हतं. सुलक्षणा सरूला म्हणते, तुझ्या बाहेर जाऊन काम करण्यामुळे, जॉब करण्यामुळे आणि तुझ्या हलगर्जीपणामुळे तुझ्या मुलीचा जीव गेलाय, पण आता नाही. यश, युग, तुझी जी 2 मुलं आहेत, जोडी मुलं, त्यांना मी तुझ्याकडे अजिबात देणार नाही, नाहीतर तू त्यांना सुद्धा तसंच मारून टाकशील. तू जा, तुला जॉब करायचं ना, निघून जा इथून. सुलक्षणा सरूला बाहेर हकलून लावते आणि दरवाजा लावून घेते. सरू दरवाजा ठोकवते, सुलक्षणाच्या पाया पडते, विनवण्या करते, पण सुलक्षणा काही दरवाजा उघडत नाही. सरू आपले डोळे पुसते आणि ठरवते की आपल्या दोन्ही मुलांना इथून घेऊन जायचं, सुलक्षणाला कायमचं बर्बाद करायचं. इथे सुलक्षणा सरूला ओवाळून आतमध्ये घेते आणि तेवढ्यात फोटो फ्रेम खाली पडते. फॅमिली फोटो खाली पडतो आणि सुलक्षणाचा फोटोच त्याच्यामध्ये गायब झालेला असतो. सुलक्षणाच्या फोटोवरती काचेचे तुकडे आलेले असतात. कावेरी तो फोटो उचलते. कावेरी मनात म्हणते, हे दोघं घरात आलेत ना, आता यांना घरातून मी हाकलवणार, यांना घरामध्ये मी टिकू देणार नाही. तर युग पुढे येतो. तो एका बाजूला माला आणि एका बाजूला त्याच्या सख्ख्या आईला असा बाजूला घेतो आणि युग म्हणतो, आजपासून माझ्या 2 आया, एक मला जन्म दिलेली आणि एक मला वाचवलेली. आजपासून दोघी इथेच राहायचं, दोघी माझ्यासोबत राहणार. तेव्हा सरूला आठवतं की यश सुलक्षणाकडे कसा राहिला आणि युग सरूकडे कसा राहिला. एके रात्री सुलक्षणा यश, युग यांना झोपवते आणि तीही तिथे झोपलेली असते. सरू तिथे येते आणि सरू दोन्ही मुलांना उठवते आणि त्यांना पळवून घेऊन जात असते. सुलक्षणाला जाग येते आणि ती सरूला थांबवण्याचा प्रयत्न करते. यश काही जायला तयार नसतो. यश सरूला सांगतो की मला मासोबत राहायचे. सरू युगला घेऊन निघून जाते आणि यश सुलक्षणासोबत राहतो. सरू सुलक्षणाकडे बघत राहते, तिला ते सगळं आठवतं. सुलक्षणा विचारते, ताई तुमचं नाव काय आहे? सरू जरा कन्फ्यूज होते आणि ती गडबडून युगकडे बघते. कावेरीला कळतं की इथेच काहीतरी गडबड आहे. हे माय लेक जसं दिसतात तसं नाही आहे, काहीतरी मोठा झोल आहे. कावेरी डाऊटने त्यांच्याकडे बघत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 23 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये युग सरू रूममध्ये आलेले असतात. सरू युगला सगळं सांगते, म्हणजे मागचा जो भूतकाळ होता तो सगळा सांगते आणि युगला म्हणते, युग आपल्यावरती या सुलक्षणाने अन्याय केलाय, तो अन्याय विसरायचा नाही. त्या सुलक्षणामुळेच तू एवढ्या गरिबीमध्ये वाढलाय. आता जे काही तुझं आहे ना ते सगळं परत मिळवायचे, कारण हे घर, प्रॉपर्टी, हे सगळं आहे ना ते आपल्या हक्काचं आहे आणि ते आपल्या हक्काचं घेण्यासाठी इथे आपण आलोय, विसरायचं नाही. युग या सगळ्याचा विचार करतो. सुलक्षणा किती चांगली वागते, किती चांगली आहे हे त्याला आठवत असतं. युगला हे असं वाईट वागावं की नाही हे काही कळत नाही, तो कन्फ्यूज असतो. तर थोड्या वेळाने कावेरी तिथे येते. कावेरी त्या दोघांना म्हणते, मला वाटलं होतं की तुम्ही चांगल्या असाल हो, युग पण चांगलं असेल वाटलं होतं, पण तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल असं वाटलं नव्हतं. अहो इतक्या खोटारड्याने स्वार्थी निघालात तुम्ही. मला तर वाटायला लागलं ना तुमच्या आई मुलाचं जॉईंट व्हेंचर आहे. तुम्ही दोघं मिळून सगळ्यांना फसवता आणि त्यासाठी इथे आलायत ना. पण एक लक्षात ठेवा, या माझ्या घरातल्या एखादी जरी माणसाला त्रास झाला ना तर मी तुम्हाला सोडणार नाही, मी पोलिसात देईन. कावेरी त्या दोघांच्या हालचालीवरती लक्ष ठेवून असते.